राज्यातील महापालिका निवडणुका जवळ येत आहेत आणि महायुतीतील राजकारणात गोंधळ वाढतोय। आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की मीरा भाईंदर महानगरपालिकेत युती ठाणे पॅटर्ननुसार व्हायला हवी। सरनाईक म्हणाले, आमचे कार्यकर्ते परत करा, महायुती मजबूत राहावी आणि त्यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यासोबत झालेल्या भेटीचा उल्लेख केला। त्यांनी विनोदी शैलीतही टोला लगावला, पण राजकीय संदेश स्पष्ट ठरला। सरनाईक यांचा दावा आहे की महायुती मीरा भाईंदरमध्ये पक्की राहील, पण निर्णय लवकरच येईल। आपल्यालाही कल्पना आहे की 15 जानेवारी 2026 ला मीरा भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक आहे। राज्यामध्ये 29 महापालिका आहेत आणि 29 महापालिकांमध्ये वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करून स्थानिक पातळीवर आणि राज्य पातळीवर चर्चा चालू आहेत आणि महायुतीच्याच माध्यमातून ह्या निवडणुका लढवाव्या असा मतप्रवाह सगळ्या नेत्यांचा होता आणि त्यामुळे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठरवलं आणि त्यानुसार सगळीकडे चर्चा चालू आहे। कल्याण डोंबिवलीला आहे, नवी मुंबईला आहे, मुंबईला आहे, ठाण्यामध्ये आहे। मात्र मीरा भाईंदरला थोडंसं वेगळं चित्र दिसत होतं, त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांनी एक पत्रक काढलं आणि त्या पत्रकामध्ये जे 3 सदस्य आमचे आणि 3 सदस्य त्यांचे अशा पद्धतीनं 6 जणांची समन्वय समितीची नियुक्ती केली आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मी नरेंद्र मेहता यांना पहिल्यांदा फोन केला, त्यांनी तो फोन उचलला नाही। नंतर मी रवींद्र चव्हाण यांना फोन केला की फोन उचलत नाही, परंतु त्यांनी मला कारण सांगितलं की रात्री उशीर झाला त्यामुळे मला फोन उचलता आला नाही। त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की 5-10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला कळवतो समितीच्या माध्यमातून कधी बसायचं ते, परंतु तुमच्याच माध्यमातून नंतर कळलं की त्यांनी आधी प्रेस कॉन्फरन्स घेतली। ह्याच वेळेस दुपारी प्रेस कॉन्फरन्समध्ये काही अटी त्यांनी ठेवल्यात आणि त्या अटीची पूर्तता करा। म्हणजे त्यामध्ये पहिली अट अशी होती की ते जे काही टाउन म्हणजे जे शिवार गार्डन आहे त्या परिसरामध्ये ते जे आहे ते कुठल्या तरी एका तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला चालवायला दिलेलं आहे, ते आधी महापालिकेला परत द्या। आपल्यालाही कल्पना आहे की